हाय कर. तर चला सकाळी ना पोळ्या करून घेतल्या अगोदर. तर आता गवारची भाजी करायची आहे, रस्सा भाजी. त्यासाठी गवार चांगली स्वच्छ अशी निवडून घेतली आहे. तर त्यामध्ये पाणी टाकते स्वच्छ अशी धुयाला, कारण त्यावरती ना काटे असतात, मग ते निघून जातं पाणी टाकलं का. मग पाण्याने चांगली धुवून घेतली. इकडं कढई गरम करायला ठेवली. यामध्ये जिरे लसूण मोहरी तळून घेतली आहे. त्यामध्येच आता आहे ना गवार टाकते आहे. गवार त्याला त्यांनी मिठात तळून घेतले का छान लागते खायला, आणि कलर पण त्याचा हिरवाचा असतो. तर कलर आहे ना खूप छान येतो त्याचावाला, हिरवा कलर येतो. तर मिठामध्ये ना मी आता तेलामध्ये आणि मिठामध्ये ना गवार परतून घेते चांगली 2-3 मिनटं. तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि या भाजीला आहे ना माझ्याकडे कोथिंबीर पण नाही आहे. उन्हाळ्याची सध्या आहे ना कोथिंबीरच राहत नाही एवढी खास. तर आणली का लगेच संपून जाते ती. थोडीशीच येते ना, तर त्यामुळं आहे ना संपून जाते, 8 दिवस पण पुरत नाही. तर यामध्ये ना मी कोथिंबीर काय टाकली नाही आहे, घरगुतीच मसाले टाकले. लाल तिखट टाकले 2 चमचे, 1 चमचा काळा तिखट टाकले, थोडासा गोडा मसाला, हळद टाकली पाव चमचा. तर आता हे मसाले टाकून आहे ना चांगले मिक्स करून घेते. तर 2-3 मिनटं आहे ना परत याच्यामध्ये मसाल्यांमध्ये ना मिक्स करून घ्यायची. तर छान लागते मग मसाले ना चांगले मुरताना त्यामध्ये, त्याच्यामुळं. आणि आता आहे ना पाणी टाकते त्यामध्ये. तर थंडच पाणी टाकते मी, काय गरम नाही केलं आहे, थंडच पाणी आहे. तर आपल्याला जेवढी भाजी पाहिजे ना तेवढा रस्सा धरला आहे मी. पाणी टाकलं आहे, त्यानंतर थोडेसे जाडसर कूट आहे ना असा शेंगदाण्याचा करून आणला आहे. आणि त्यामध्ये भाजी उकळली की त्यामध्ये कूट टाकायचा. मग आहे ना भाजीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. तर मीठ टाकलेलंच आहे अगोदर, त्यामुळं मीठ काय मी टाकलं नाही. तर मस्त अशी भाजी शिजू देऊ आता. तर 10-1 मिनटं आहे ना चांगली भाजी शिजू द्यायची. तर बघा मस्त अशी भाजी शिजली आहे, तरी पण खूप छान अशी आली आहे. तर बघा मस्त अशी तरी आली ना आपल्या भाजीला, खूप छान भाजी झाली आहे. नक्की अशा पद्धतीनं ना साध्या सिंपल पद्धतीनं ना गवारची भाजी करून बघा, खूप छान लागते खायला. तर असो चला आता आहे ना कांदे भरायला जायचं आहे आम्हाला. तर जेवण करून घेतो अगोदर. हॅलो गुड मॉर्निंग, मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर चला आज आहे ना आम्हाला परत कांदे भरायचे. तर मी तुम्हाला दाखवते, आज आम्ही सावली करून कांदे भरणार आहे. आज काही सावलीत नाही आहे कांदे भरायला. तर मस्त आता घरातलं सर्व आवरलं आहे. दीदीने कपडे पण धुतले, भांडे घासले, माझा स्वयंपाक झाला आहे. तर आता चाललो आहे आम्ही कांदे भरायला. अगोदर सावली करणार आहे, त्यानंतर कांदे भरणार आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर इथं 2 पोळी राहिले भरायच्या मोठ्याल्या, आणि इथले छोटे 2 पोळी भरले. ही 1 पोळी भरली, झाडून घेतलं मी आत्ताच. तर हा सगळा कचरा आहे ना गोळा केला आहे, आणि चाळी दाखवते मी तुम्हाला किती भरले ते. तर बघा 2 कप्पे भरले चाळीमध्ये. तिकडे 1 कप्प भरला आहे, 1 इथं भरला आहे. तर एवढे कांदे आम्ही 3 दिवस भरले तिघांनी. तर आता एवढा 1 कप्पा बाकी राहिला आहे, हा भरून घेतो. आणि उरलेले कांदे गोठ्यात टाकायचे. तर अशा प्रकारे आम्ही हे कांदे भरून घेतले. तर चला आता कांदे भरायला सुरुवात करतोय. चालू इथं सावली करायचं काम. कांद्याच्या पोळीवरची पात काढली आहे. तर बघा इथं आहे ना कागदाची सावली करून राहिला विराज. दोन्ही साईडनी बांधलंय, पण कागद पण खूप उडू राहिला, कारण वारं चालू आहे ना त्यामुळं. तर कागदाची सावली चालली, दुसरीकडेच कांदे भरायचे दुसरीकडेच. अरे जवळ चाललं तवर चाललं, नंतर लावता येईल. हा बस बस. वेगवेगळे 7-8 दिवस लागतात आपल्याला कांदे भरायला. नाही एवढे नाही कदा ते आज अर्धी पोळ होईल अर्धी. पण मग आता तुम्हाला जायचंय त्याचं काय खरं 2 पोळी नाही. बघा असं चाललंय आमचं कांदे भरायचं काम सावलीमध्ये. आणि वारा पण येत आहे, ते बांबू पण पडून जात आहे. तर दुपारची वेळ झाली, इथपर्यंत कांदे भरले आम्ही. तर आता घेतली जेवायला सुट्टी. जेवण झाल्यानंतर परत येऊ कांदे भरायला. तर बघा ऊन किती, या उन्हामध्येच परत आम्ही आलो आहे 3:30-4:45 कांदे भरायला आलो आहे. तर या असे एवढे कांदे भरले आणि बाकीचे राहिले.
तर आम्हाला काय अजून 4-5 दिवस काय कांदे होणार नाही, कारण मध्येच लग्न पण असतात, लग्नाला पण जावं लागतं ना त्यामुळं. तर चला आज आहे ना कार्यक्रम आहे दिवट्याचा माझ्या मैत्रिणीस तिथं, तर तिथं जायचं आहे आम्हाला. तर त्यासाठी ना पटपट कांदे भरून घेऊ राहिलो. संध्याकाळी जाणार आहे आम्ही 8-1 वाजता, तर घरूनच 8 वाजता जाणार आहे. तर विराज पण कांदे वाहतोय, मी कांदे भरते, आम्ही दोघंच आहे आज. तर भरपूर असे कांदे भरले. तर संध्याकाळी पण कार्यक्रमाला जायचं आहे आम्हाला, तोपर्यंत भरून घेतो, नंतर कार्यक्रमाला जातो. तर चला आता आहे ना 8 वाजले. 8 वाजता मी तयार झाले. तर मी चालली येवल्याला, माझ्या मैत्रिणीस तिथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी. तर घरातलं सर्व आवरलं आहे, म्हणजे दिदीनीच स्वयंपाक केला आहे. आम्ही कांदे भरून आलो आहे. तर कांदे काय भरायचे झाले नाही अजून 2-3 दिवस काय होणार नाही, कारण आम्ही दिवसभर कांदे भरतीच नाही. लग्न कार्य असं काही कार्यक्रम असला का जावं लागतं ना त्यामुळं. तर आम्ही घरीच भरू राहिलो, त्यामुळं कार्यक्रम ॲडजस्ट करतो आणि कामं पण दोन्ही पण चालू आहे. तर आता आम्ही चाललो आहे येवल्याला. तर माझी मैत्रीण आहे ना मनीषा, तिच्या तिथं दिवट्याचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमासाठी मी आणि रेखा आम्ही दोघी पण चाललो आहे, आणि खूप दिवसापासून आम्ही मैत्रिणी सर्व एकत्र आलो आहे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर आम्ही खूप मस्त असं एन्जॉय केलं आहे तर मस्त कार्यक्रमामध्ये. तर आता येवल्यामध्ये आलो आहे आम्ही, आणि तिच्या घराजवळच आलं आहे. तिने ॲड्रेस दिला होता आम्हाला, पत्रिका पण दिली होती, त्यावरती आलं आहे. कारण कार्यक्रम पण भरपूर वेळ झाला होता सुरू होऊन, आम्ही थोडं लेटच झालो. तर अगोदर कार्यक्रम दिवट्या वगैरे आणल्या होत्या, आता आहे ना तळी भरायचा कार्यक्रम चालू होता, देव पण नाचवले होते त्यांनी. तर बघा ही पिवळ्या साडीमधली ना गजरा लावेल ती माझी मैत्रीण आहे मनीषा, ही तिचे मिस्टर, आणि पिवळ्या ड्रेसवाली तिची मुलगी आहे. तर इथं त्यांना आहे ना नाव घेण्यासाठी आग्रह करताय, तर नाव घेता येते. तर घेतलंच नाही त्यांनी, फक्त मनीषाचंच नाव घेतलं आहे. त्यांना नाव घ्यायचा आग्रह केला पण उशीर होत होता आणि त्यांनी नावच नाही घेतलं. तर चला मी माझ्या मैत्रिणी दाखवते आता तुम्हाला. तर हे बघा माझ्या मैत्रिणी एवढ्या शाळेतल्या, आम्ही एवढ्या पण बरोबर होतो. तर आज आम्ही ना माझ्या मैत्रिणी तिथं आले, वनिताच तिथं आलो आहे. तिच्या घरभरणी होती ना त्या कार्यक्रमाला, तिनं काही बोलवलं नाही पण आम्ही चालू आहे घर पाहायला आलोय. बरोबर आहे, खरं आहे तेच सांगितलं ना, तिनं बोलवलं का आपल्याला, आम्ही बळच आलोय तिच्या घराची पूजा पाहायला, काही तिचं घर पाहायला. तर चला आता आम्ही तुम्हाला आहे ना थोडंसं तिचं घर दाखवते मी. पासून स्टार्ट. हे बघा तिचं देवघर, मस्त असं देवघर बनवलंय, वरती स्टाईल लावलेली. देवांसाठी ना तिने सेपरेट रूम केलेला आहे, इथं देवघर बांधलंय, आणि समोर आहे ना थोडीशी गॅलरी आहे बाहेर. तर देव आहे ना ते पूजाला ठेवलेले होते ना, त्यामुळे देवाऱ्यामध्ये देव नाही. आणि इथं आहे ना किचन आहे, किचन पण मस्त केलंय तिने, पूर्ण किचनला फर्निचर करून घेतलंय. तर बघा मस्त भांडे आणलेले नाहीये, ती सध्या आहे ना खाली राहते आणि वरती बांधकाम केलंय ना त्यामुळं. तर चला आता आपण आहे ना जिथं पूजा केली ना तिथं जाऊ. तिने पूजा आहे ना म्हणजे मांडणी केली होती ना ती काढली, तिची घराची घरभरणीची पूजा आहे ना ती झालेली होती. पूजा सर्व काढली का ग? प्रमिला ब्राह्मण आहे का? प्रसाद वाटतीये है ना. तर एवढ्या दिवसातून आहे ना आम्ही एवढ्या सर्व मैत्रिणी एकत्र आलो, खूप मस्त वाटलं, खूप मजा केली आम्ही, धमाल मस्ती केली, एन्जॉय केला खूप. तर खूप भारी वाटलं, कारण एवढ्या बालपणाच्या मैत्रिणी एकत्र जमा झाल्या. तर हे बघा आम्ही इथे ना मस्त असं फोटोशूट करतोय. तू दिलंच नाही तर काय खाऊ, मी असंच टाकून दे. एक दिसते एक नाही दिसत आता. या पाय बरं. तर चला आता आहे ना सर्व कार्यक्रम दोन्ही ठिकाणी गेलो आम्ही, वनिताच तिथं बी आणि मनीषाच तिथं जेवण चालू होते. तर इथं आम्ही जेवण करतोय आता. मस्त असा बेत केला होता तिने जेवणाचा. तर पुडी भाजी होती, मसाले भात, गुलाबजामून होते, पापड होते, ठेचा होता, भरपूर असं पकवान होते जेवायला. तर आम्ही खूप मस्त असं जेवण वगैरे केलं. आणि आता आहे ना घरी यायचं आहे आम्हाला. तर मनीषाला काय दाखवताच आलं नाही मला, तर 11:15 वाजले होते आम्हाला घरी यायला. तर चला आता आहे ना भरपूर उशीर झाला, आता 11:15 वाजले ते घरी यायला. तर व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि योग आला तर माझ्या सर्व मैत्रिणींची ओळख करून देईल मी. तर चला आता आहे ना व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.